जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. आजचा जो आपला व्हिडिओ होणार आहे तो फार टेक्निकल होणार आहे. हा तांत्रिक गोष्टींवर प्रकाश टाकणारा होणार आहे. असं मी सहसा करत नाही. माझे विषय हे फिक्स असतात. राष्ट्र, धर्म, इतिहास. पण बरेच दिवस झाले ज्या पद्धतीने तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांना माहीत असेल, काहींना माहीत नसेल. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो की मी एक वेब सिरीज आली होती, कोटा फॅक्टरी. आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनवरती वेब सिरीज होती. बऱ्याचशा लोकांना त्याची कल्पना असेल. तशीच महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेरही पण महाराष्ट्रामध्ये खास करून एक सिरीज चाललेली आहे, जयराम रमेश निर्देशित खोटा फॅक्टरी. याच्या अंतर्गत ही महाराष्ट्रात सर्वात जास्त का चालली, तर त्याच्या मागे एक साधंसं कारण आहे की इथे त्याला प्रसिद्धी फार भेटली. हे विकल्या गेलेली मराठी पत्रकारिता हे समाज माध्यम, प्रसार माध्यम आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या द्वारे महाराष्ट्रातून 50 कंपन्या बाहेर गेलेल्या आहेत. महाराष्ट्रातून वेदांत फॉक्सकॉन बाहेर गेलेली आहे, अमुक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा बाहेर गेली आहे, रिन्यू एनर्जी बाहेर गेलेली आहे, टाटा एअरबस बाहेर गेली आहे, वगैरे वगैरे सतत जे ऐकण्यात आलं. मी सुद्धा विचलित झालो. मला सुद्धा बऱ्याच लोकांनी जाब विचारला, फार तुम्ही भाजपा करत असता आणि तरुणांच्या तोंडचा घास पळवलाय. तरुणांचं मन विद्रोही असतं. त्याच्यामध्ये विद्रोही विचारांची विचार खूप लवकर रुजतात, त्याची पिकं लवकर येतात. त्या विद्रोहाचं रूपांतर उद्रेकामध्ये करणं यालाच तर समाजवाद म्हणतात. आणि याच माध्यमातून, त्या उद्रेकाच्या माध्यमातून सत्तेचा पालट करायचा आहे. त्याच्यामुळे तरुणांना कायमस्वरूपी असंतोषात ठेवणं आवश्यक आहे. ही कृती, ही युक्ती जयराम रमेश सारख्या विद्वानांना, तथाकथित विद्वानांना खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. चेहऱ्यावर साहेब विद्वान दिसतात, चष्मा वगैरे लावून येतात आणि फार गंभीरतेने बोलतात आणि खूप गंभीरतेने त्यांच्या गोष्टी घेतल्या जातात. म्हणून माझ्या तोंडचा घास पळवलाय. 2014च्या आधी काही आपण कलेक्टरचा फॉर्म भरलेला नव्हता, पण तरी सुद्धा 2014 पासून फारच जास्त बेरोजगारी आलेली आहे आणि महाराष्ट्रात तर फारच आलेली आहे. आणि त्याला कारणीभूत महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेले प्रकल्प आहेत. हा विचार इथे रुजवण्यात, बिंबवण्यात प्रचंड प्रमाणात समाज माध्यमांच्या, प्रसार माध्यमांच्या, वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून या तरुणांच्या मनामध्ये हा विचार रुजवण्यात यांना यश आलं. मग मी सुद्धा याच्यावर थोडा रिसर्च करायचं ठरवलं की खरोखर ह्या कंपन्यांचं काय झालं. महाराष्ट्र सरकार एवढं कुचकामी आहे का, एवढं वाईट आहे का की एकामागे एक पटापट 50 कंपन्या महाराष्ट्रातून बाहेर जातात. मग त्याचा शोध घेतला, त्याचा मागोवा घेतल्यानंतर ज्या मला काही फॅक्ट्स सापडल्या, त्या फॅक्ट्सच्या संदर्भात मी इथं तुमच्याशी बोलणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की ज्या कंपन्यांची नावं महाराष्ट्रातून बाहेर गेले, नागपूरमधून जे रिन्यू एनर्जी सारखी कंपनी बाहेर गेली किंवा महिंद्रा अँड महिंद्रा सारखी महाराष्ट्रातून कंपनी बाहेर गेली, अशा पद्धतीच्या ज्याही जयराम रमेश निर्देशित ज्या बातम्या होत्या, त्याचा खुलासा स्वतः महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या नामांकित कंपनीने केला, रिन्यू एनर्जी सारख्या कंपनीने केला. त्यांनी पत्रकं जाहीर केली आणि आम्ही कुठेही गेलेलो नाही, आम्ही महाराष्ट्रातच आहे असं ठाम त्यांनी सांगितलं. त्यांनी ही पत्रकं जाहीर करून सांगितल्यानंतरही उरलेल्या कंपन्यांच्या नावाने बोंबलून समाजामध्ये तो संभ्रम कायम राहावा आणि हे बातमी दाबल्या जावी यासाठी प्रचंड प्रयत्न झाले. मग टाटा एअरबसचं काय, किंवा मग वेदांत फॉक्सकॉनचं काय, किंवा इथलं जे टेक्स्टाईल कमिशनरेट हे महाराष्ट्रातून हलवलं गेलं, दिल्लीला पाठवलं गेलं, या बातम्यांचं काय. मग त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की टाटा एअरबसचं काय झालं. आणि वेदांताचं जर समजा, त्याच्यावर मी येणारच आहे वेदांत फॉक्सकॉनवर, पण पहिले बघू आपण टाटा एअरबसचं काय झालं. तर टाटा एअरबसच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बघा काय आहे ना, की महाविकास आघाडीच्या वागण्या बोलण्यामधला विरोधाभास मी तुम्हाला इथं सांगतो की ज्यावेळी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्यावेळी आम्ही पाठपुरावा केला आमच्या काळात. म्हणून महायुतीच्या काळामध्ये, शिंदे फडणवीस सरकार, भाजपा सरकारच्या काळामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचं श्रेय ओढून ताळून घेणारे हे महाविकास आघाडीची जी लोक आहेत. श्रेयवादासाठी, विजयासाठी किंवा एखाद्या जी अचिव्हमेंट आहे ती अचिव्हमेंट आमच्याचद्वारे कशी मिळवल्या गेली याच्यासाठी ते पुढे आहेत. पण टाटा एअरबसच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येते
की जेव्हा एक श्वेतपत्रिका महाराष्ट्र शासनाने काढलेली आहे, त्याच्या जर का आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की टाटा एअरबस सोबत सामंजस्य करारामध्ये केलेल्या दिरंगाईमुळे टाटा एअरबस सारखी कंपनी महाराष्ट्रातून बाहेर गेली आणि हे महाविकास आघाडीच्या काळात झालं, महायुतीच्या काळात नाही. यांनी पाठपुरावा केलेला नाहीये, यांनी फॉलोअप घेतलेला नाहीये, यांनी दिरंगाई केलेली आहे. म्हणजे यांच्या काळात जे अपयश होतं ते महायुतीच्या काळामध्ये फळास आलं, म्हणून त्याची संपूर्ण जबाबदारी महायुतीची. पण यांच्या काळामध्ये म्हणजे ज्या साहित्यिकांनी पाठपुरावा केलाय, ज्या लोकांनी प्रयत्न केले ते गेले बोंबलत, पण आम्ही पाठपुरावा केला म्हणून मराठीला अभिजात दर्जा मिळाला. आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर उद्धव साहेब किती खुश होते हे काही वेगळं सांगायची गरज नाही. जर का गाय ही राज्यमाता आहे तर तिच्या हंबरण्याला राज्यभाषा घोषित करा वगैरे वगैरे म्हणून या मिळकतीचा उपहास उडवणारी लोक त्याचं श्रेय घ्यायला मात्र पुढे आहेत. माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की टाटा एअरबस सोबत असलेला सामंजस्य करार, त्याचा फॉलोअप, त्या सामंजस्य कराराच्या बाबतीतली दिरंगाईमुळे टाटा एअरबस सारखी कंपनी महाराष्ट्रातून बाहेर गेली. राहिला प्रश्न टेक्स्टाईल कमिशनरेटचा. टेक्स्टाईल कमिशनरेट हे महाराष्ट्रातून हलवलं गेलं. म्हणजे वस्त्रोद्योग महामंडळ हे मंत्रालय जे आहे, वस्त्रोद्योग मंत्रालय, या वस्त्रोद्योग मंत्रालयातले काही अधिकारी इथल्या टेक्स्टाईल कमिशनरने इथल्या टेक्स्टाईल कमिशनरेटचे काही अधिकारी हे दिल्लीला हलवले आणि वस्त्रालय मंत्रालयामध्ये ते हलवण्यात आले. संपूर्ण टेक्स्टाईल कमिशनरेट महाराष्ट्रातून हलवलंय ही बातमी खोटी आहे. काही अधिकारी दिल्लीला त्यांनी त्यांचं बदली केलेली आहे, स्थलांतरित केलेले आहेत आणि त्या बातमीच्या आधारे संपूर्ण टेक्स्टाईल कमिशनरेटच महाराष्ट्रातून हलवलंय. अशा पद्धतीचा कांगावा करण्यात आला, ज्या कांगाव्याला अर्थातच मराठी माध्यमांचा संपूर्णतः पाठिंबा होता. त्यामुळे त्याची शहानिशा न करता कुठल्याही पद्धतीची ही बातमी जशी आहे तशी लावण्यात आली. तिसरा विषय वेदांत फॉक्सकॉनचा, जो फार जिव्हाळ्याचा विषय आहे. वेदांता गेलंय फार चाललं ते. या विषयावर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मी की सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या गुजरातमध्ये ते गेलं असा कांगावा केला जातोय, त्या गुजरातमध्ये सुद्धा वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प रद्द झालेला आहे. महामहिम माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी त्यावेळी म्हटलं होतं की फॉक्सकॉन ही विश्वासार्ह कंपनी नाही आणि ही विश्वासार्ह कंपनी नसल्यामुळे कुठल्याही पद्धतीचा पाठपुरावा तत्कालीन सरकारने केला नव्हता, म्हणून ते गुजरातमध्ये गेलं आणि गुजरातमध्ये सुद्धा ते रद्द झालं. पण ते जसं गुजरातमध्ये गेलं त्याचा जो कांगावा करण्यात आला की आमच्या तोंडचा घास पळवला, आमची कंपनी पळवली, हे अशी विश्वासार्ह नसलेली कंपनी, जे शरदचंद्र पवार साहेबच बोललेले आहेत, ती कंपनी महाराष्ट्रात राहिली. काय जबरदस्त नॅरेटिव्ह असतात बघा, किती भयंकर नॅरेटिव्ह असतात की एकीकडे म्हणजे समजा जर यांच्या काळामध्ये ती कंपनी गेली असते तर ती विश्वासार्ह नव्हती आणि यांची सत्ता गेली आणि महायुतीची सत्ता आली तर ते आमच्या पोरांच्या तोंडचा घास पळवला. आणि ह्या नरेटिव्हला खतपाणी घालण्याचं दिवस रात्र जे काम केलं गेलेलं आहे ते सर्वत्र यांच्या इकोसिस्टीमने केलेलं आहे. आणि ही इकोसिस्टीम इतकी पॉवरफुल आहे की ती गोष्ट लोकांना पटली सुद्धा आणि पचली सुद्धा. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं की 50 कंपन्या महाराष्ट्रातून बाहेर गेल्या, हा शुद्ध कांगावा आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी सारखी, रिन्यू एनर्जी सारख्या कंपनीने तशी पत्रक काढून त्याचा खुलासा केलेला आहे. टाटा एअरबस सारखा प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर गेला, त्याच्या मागचे कारण हे महायुतीची दिरंगाई होती. टेक्स्टाईल कमिशनरेट कुठेही गेलेलं नाही, ते महाराष्ट्रातच आहे, ही अफवा आहे. इथले काही अधिकारी तिकडे पाठवण्यात आलेले आहेत आणि वेदांता फॉक्सकॉन कंपनीला यांनीच लाल बत्ती दाखवलेली होती पवार साहेबांच्याच महाविकास आघाडीच्या काळामध्येच, आणि गुजरातमध्येही तो प्रकल्प रद्द झालेला आहे. म्हणजे आतापर्यंत यांनी मांडलेले नॅरेटिव्ह किती खोटे, किती चुकीचे होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं, ह्या तर झाल्या की ज्या कंपन्या गेल्या किंवा ज्या कंपन्या राहिल्या, या महायुतीने, या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार ह्यांच्या सरकारने, ह्या भाजपाने महाराष्ट्रासाठी काय आणलं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. हे झालं गेलं, गंगेला मिळालं, पण तुम्ही आमच्यासाठी काय आणलं? तुम्ही आमच्यासाठी कुठली औद्योगिक क्रांती घडवून आणलेली आहे आणि तुम्ही आमच्यासाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये काय काय आम्हाला वाढवून ठेवलेलं आहे, याचा प्रश्न विचारणे सुद्धा आपल्या प्रत्येकाचं नैतिक जबाबदारी आहे, नैतिक कर्तव्य आहे. याचा सुद्धा हिशोब आपल्याला भेटला पाहिजे. तर सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की वेदांता फॉक्सकॉन ही सेमी कंडक्टर कंपनी होती
आणि ह्या सेमी कंडक्टर कंपनीच्या गेल्यानंतर महाराष्ट्र शासनाने एक सेमी कंडक्टर धोरणच स्वीकारलं आणि महाराष्ट्र राज्य सेमी कंडक्टर धोरण अवलंबणारं पहिलं राज्य संपूर्ण देशामध्ये बनलेलं आहे। याचा परिणाम म्हणून 84,000 कोटीची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये सेमी कंडक्टर कंपनीच्या माध्यमातून झालेली आहे। यामध्ये सर्वात प्रथम टावर सेमी कंडक्टर कंपनी याचं नाव आपल्याला अग्रगण्य आहे आणि आपल्या देशातली सर्वात मोठी RRP सेमी कंडक्टर कंपनी, RRP इलेक्ट्रॉनिक सेमी कंडक्टर, ह्या कंपनीने त्याचं काम नवी मुंबई येथे सुरू सुद्धा केलेलं आहे। वेदांता फॉक्सकॉनचा प्रश्न मिटला, त्याच्यापेक्षाही चांगली म्हणजे स्वतः एक नवीन धोरणच अवलंबलं। हे धोरण अवलंबणारं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे संपूर्ण भारतामध्ये आणि त्यातही 84,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। याच्याबद्दल तुम्ही माहिती मिळवू शकता माहितीच्या अधिकाराच्या आधारे किंवा कुठल्याही अधिकाराच्या आधारे किंवा बातम्यांच्या आधारे गुगलवर प्रचंड सोर्सेस तुम्हाला उपलब्ध आहेत। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही कुठल्या पद्धतीच्या गुंतवणुकी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत हे बघणं गरजेचं आहे। तर त्याची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो, मन लावून ऐका। गेल्या काही महिन्यात लाखो कोटींच्या कंपन्या महाराष्ट्रात आल्या। याची काही उदाहरणे म्हणजे तुम्हाला सांगतो। संभाजीनगर येथे JSW ग्रीन मोबिलिटी लिमिटेड कंपनीने 27,000 कोटींची गुंतवणूक केली आहे। चाकण पुणे येथे 15,000 कोटींचा स्कोडा फोक्सवॅगन कंपनीचा आणि संभाजीनगर AURIC मध्ये 21,000 कोटींचा टोयोटा किर्लोस्कर कंपनी आणि ऑथर एनर्जीने बिटकिन MIDC मध्ये 6,400 कोटींचा इलेक्ट्रिक गाड्यांचा प्रकल्प सुरू केलेला आहे। काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जलविद्युत ऊर्जा कंपन्यांसोबत पंप स्टोरेज प्रकल्पात करार केलाय। यामुळे 2.14 लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आली आहे। ग्रीन हायड्रोजन प्रकल्पात JSW आवाडा NTPC ग्रीन एनर्जी या कंपनींनी 2,76,000 कोटींची गुंतवणूक केलेली आहे। भाजप सरकारच्या प्रयत्नाने गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड इस्पातचा मोठा पोलाद प्रकल्प उभा राहतोय। लक्षात घ्या, म्हणजेच आजपर्यंत गडचिरोली जी नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जायचा तो आज पोलाद प्रकल्पांचा भाग म्हणून ओळखला जाईल अशी तरतूद महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। प्रत्येक प्रकल्पामध्ये खोळंबा आणणाऱ्या महाविकास आघाडीने एक गोष्ट लक्षात घ्यावी की भारतामध्ये आलेल्या एकूण गुंतवणुकीच्या निम्म्याहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे। आणि एवढं असूनही महाराष्ट्रातून ही कंपनी गेलेली आहे, ती कंपनी गेलेली आहे, ही कंपनी फरार झाली, ती कंपनी फरार झाली, अशा पद्धतीचा फेक नॅरेटिव्ह पसरवून सामान्य लोकांची मतिभ्रष्ट करण्याचा हा जो अविरत हा ससेमिरा चाललेला आहे हा अतिशय चिंतनीय आहे। हा अतिशय चिंता व्यक्त करायला लावणार आहे। मोठ्या प्रमाणातल्या गुंतवणुकी आहेत, मी तुम्हाला यादी वाचून दाखवली, तुम्ही त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकता, माझ्यावर विश्वास ठेवू नका। बातम्या तपासा, तारीखा तपासा, कुठल्या तारखेला कुठला प्रकल्प घोषित झालेला आहे, खरोखर देवेंद्र फडणवीसांनी असा कुठला करार केलेला आहे का या कंपन्यांसोबत, खरोखर अशा पद्धतीचे कुठले प्रोजेक्ट फोक्सवॅगनचं म्हणू नका, टोयोटाचं म्हणू नका किंवा जेही प्रोजेक्ट मी सांगितले ते खरोखर आलेले आहेत का हे स्वतः व्हेरीफाय करा। मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवू नका आणि कोणी म्हणतं म्हणून विश्वास ठेवू नका की ही कंपनी पळून गेली, ती कंपनी पळून गेली। अरे स्वतः शहानिशा करा, स्वतः कागद तपासा, स्वतः बातम्या तपासा, स्वतः त्याचा पाठपुरावा घ्या। कुठल्याही पक्षातून आदेश आलाय म्हणून सुरू होऊ नका। खरोखर कुठल्या पद्धतीची डेव्हलपमेंट आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे का, MIDC भागामध्ये थोडं फिरा, तिथल्या लोकांचे मनोगत घ्या, काही बदल झालेले आहेत का बघा। 2014च्या पूर्वी आणि 2014 नंतर खास करून ह्या 5 वर्षांमध्ये काय बदल या औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेले आहेत ते बघा। प्रत्येक वेळी कुठल्याही विकास आराखड्याला किंवा कुठल्याही रस्त्यांना, समृद्धी महामार्ग असो, कुठलाही महामार्ग असो, त्या महामार्गापासून ते कुठल्याही नाणारच्या प्रकल्पापासून ते आरेच्या डेपोपर्यंत प्रत्येक प्रोजेक्टला विरोध करत येणाऱ्या लोकांनी विकासाच्या मुद्द्यांवर बोलणे हे फार हास्यास्पद आहे। आणि प्रत्येक कंपनीच्या कराराला विलंब, कोणाशी निगोशिएशनमध्ये विलंब, कोणाला टाळाटाळीची भूमिका घेणे, त्या लोकांनी म्हणायचं की महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातमध्ये पळवले, इथे पळवले। ह्या लोकांनी आजपर्यंत काय मिळवलेलं आहे, कुठल्या पद्धतीचे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट केलेली आहे याचा सुद्धा विचार आपण करणं गरजेचं आहे। तर एकंदरीत बघता
की खरोखर आपण जे व्हॉट्सअपवर वाचतो, जे समाज माध्यमांवर वाचतो, जे वृत्तवाहिन्यांमध्ये दिलेलं आहे, जे बातम्यांमध्ये दिलेलं आहे, त्या बातम्या आपण पडताळून पाहतो का? त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करतो का? ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. स्वतःच्या विवेकाचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच कुठल्याही कंपन्या महाराष्ट्रातून पळून गेलेल्या नाहीयेत. वेदांता फॉक्सकॉनचं काय झालेलं आहे मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. उद्या चालून जेव्हा तुम्हाला कोणीही वेदांता महाराष्ट्रातून गेली, गुजरातला पळवली वगैरे वगैरे सांगेल, त्याला हा व्हिडिओ आवर्जून दाखवा. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.